श्रोते हो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सौ सुधा कांकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडुलीस ही पत्रमालिका सादर करीत आहोत। आता आपण ऐकूयात या पत्रमालिकेतील हे पत्र उखाणा। प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद। तुझे पेपर चांगले गेले हे वाचून आनंद झाला, पण अजून प्रॅक्टिकलची परीक्षा राहिलीच, त्याचाही अभ्यास मन लावून कर। इकडे मात्र आमची लगीनघाई चालली आहे। बोलता बोलता उखाण्याचा विषय निघाला। आपल्या शेजारच्या काकूंनी त्यांच्या काळची पारंपरिक उखाणे बराबर म्हणून दाखवली। गोडुलीचे सासरही जरा जुन्या वळणाचे आहे, त्यामुळे 4-2 उखाणे तिला येणे आवश्यक आहे असेही त्यांनी सुचवले। रात्री झोपताना माझ्याही डोक्यात उखाण्याचा विषय घोळत होता आणि एकदम आठवलं की उद्या महिला मंडळात कार्यक्रम आहे व तिथे उखाण्याच्या स्पर्धा आहेत। दुसऱ्या दिवशी तिकडे गेले व उखाण्याचे पुस्तकच तुझ्यासाठी घेऊन आले, ते सोबत पाठवत आहे। नाकात नथ, हातात चुडा, पायात पैंजण, अंगठीत हिरा, गळ्यात सुंदर मंगळसूत्र। लग्नाच्या मंडपात जमले सर्वजण, गुपित सांगते ऐका, आहेत माझ्या जीवनाची सूत्र। हे आणि असे अनेक उखाणे पुस्तकात आहेत, तुझ्या सवडीनं वाच। महिला मंडळातील उखाणा स्पर्धेमुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि उखाण्याची पारंपरिक ठेवही नवीन पिढीला समजली। तुझीच सौ आई।